नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आदिवासी विकास विभागामध्ये जे काही या ठिकाणी आपण फॉर्म भरला असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपल्याकडे फक्त कमी दिवस बाकी आहेत पहा, बोटावर मोजण्याजोगे, आणि अभ्यास पण कव्हर झाला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण फक्त ₹249 साठी फास्ट रिव्हिजनसाठी एक PDF तयार केलेली मित्रांनो. ही फास्ट रिव्हिजनची PDF जर तुम्ही वाचली, तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे जवळ-जवळ आपण सगळं त्यामध्ये कव्हर केलं आहे. बऱ्यापैकी तुमची रिव्हिजन होईल, आणि तुम्ही जर आत्ता घेतली तर लवकरात लवकर घेऊन टाका, कारण की तुमची याच्यावरती बऱ्याच वेळेस म्हणजे 2 ते 3 किंवा 4-5 वेळा रिव्हिजन होईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्या. जर PDF घेतले मित्रांनो, तर तुम्हाला योग्य दिशेने अभ्यास करण्यास अत्यंत फायदा होईल. कसा आहे, अभ्यास करून जमणार नाही, या ठिकाणी योग्य दिशेनेच अभ्यास झाला पाहिजे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. ₹249 आपण कुठेही उडवून टाकतो पहा. साधा नाश्ता जरी करायला गेलं दोघं-तिघं, तिथं पण संपून जातील. परंतु मित्रांनो, लवकरात लवकर PDF घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. पैशाकडे बघू नका. पैसा कधी कमीत येतो, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये कधीच येणार नाही. चला जास्त सांगत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आदिवासी विकास विभागाबद्दल एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्या ठिकाणी आपण हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडी, सोबत जे काही व्हिडिओच्याच PDF आहेत मित्रांनो, ते टाकत असतो. त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. आपण प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे पहा, इकुबेऱ्याचा संबंध खालीलपैकी कोणत्या संस्थेशी आहे? तर इकुबेऱ्याचा संबंध मित्रांनो RBIशी पहा, लक्षात ठेवायचं आहे. RBI म्हणजे काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जामाता काय प्रश्न आहे पहा, जामाता हा जो काही युद्ध सराव आहे हा कोणत्या 2 देशादरम्यान पार पाडला? तर भारत आणि जपान आपलं याचं बरोबर उत्तर आहे, भारत आणि जपान. मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? काय प्रश्न आहे की मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे पहा, काय? कर्नाटक. बघा, सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाचे मित्रांनो? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणी जिंकला आहे? मित्रांनो 2025चा रॅमन मॅग्सेसे जो काही पुरस्कार आहे हा सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने जिंकलेला आहे पहा. महाराष्ट्राच्या नैऋत्येस कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या नैऋत्येस कोणतं राज्य आहे? तर गोवा याचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3 गोवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सेवा सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, औद्योगिक कला शिक्षणासाठी कलानुभवी संस्था कोणी स्थापन केली होती? तर बघा, सयाजीराव गायकवाड, ऑप्शन क्रमांक 1 सयाजीराव गायकवाड याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? गुलझारीलाल नंदा, ऑप्शन क्रमांक 3 गुलझारीलाल नंदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. अष्टकाचा नियम कोणी मांडला? तर मूलद्रव्याच्या अष्टकाचा जो काही नियम आहे मित्रांनो हा न्यूझीलंडने मांडला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास संबोधलं जातं? तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मित्रांनो लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयोला संबोधलं जातं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती आहे? तर उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून याचं बरोबर उत्तर आहे पहा. मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आला? तर मित्रांनो कोणत्या घटनेने? तर 44वी, ऑप्शन क्रमांक 1 44वी घटना दुरुस्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढच्या विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा.
त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. आता प्रश्न मित्रांनो, की कशाच्या मार्फत जगभरामधील कॉम्प्युटर जोडले जातात? तर कशाच्या माध्यमामधून मित्रांनो, तर WAN लक्षात ठेवा. WAN याचं बरोबर उत्तर आहे पहा. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणती पितळखोरा लेणी? तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी पर्यावरणविषयक कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर पर्यावरणविषयक कार्य करणारी जी काय संस्था आहे मित्रांनो, ती ग्रीन पीस आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, गाथा सप्तशक हा प्राकृत काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हा ग्रंथ मित्रांनो राजा हालने लिहिलेला आहे पहा. लक्षात ठेवा, राजा हाल. नेक्स्ट आहे पहा, विद्युत धारा मोजण्याचं उपकरण कोणतं आहे पहा? तर विद्युत धारा मोजण्याचं उपकरण आहे ऑप्शन क्रमांक 4 ॲमीटर. लक्षात ठेवायचं आहे, ॲमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, नवीन बांधलेल्या संसद भवनाला आकार कशा प्रकारचा आहे? तर नवीन बांधलेल्या संसद भवनाला या ठिकाणी आकार कशा प्रकारे आहे? तर त्रिकोणी पहा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 त्रिकोणी. स्वातंत्र्यानंतर भारतीय रुपयाचं पहिलं अवमूल्य कोणत्या साली झालं? तर कोणत्या साली झालं मित्रांनो? तर 1949 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1949. पृथ्वीची सरासरी त्रिज्या किती किलोमीटर आहे पहा? तर पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 6371 याचं बरोबर उत्तर आहे पहा. बीडचे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर बिहार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार. पुढचा प्रश्न आहे पहा, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचे कोणते नाणे पाडण्यात आलं होतं? तर होन, ऑप्शन क्रमांक 1 होन हे नाणं पाडण्यात आलं होतं पहा. खालीलपैकी कोणती मानवी शरीरातील अवशेषांग नाही? कोणतं हे मानवी शरीरातील अवशेषांग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुळे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करतो? एकदम सोपा प्रश्न आहे. तर देवनागरी, ऑप्शन क्रमांक 4 देवनागरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. जसे अश्रूची घळघळ तसे रक्ताचे टिंब असते. तर रक्ताची काय असते मित्रांनो? भळभळ असते पहा. आपण नाही भाळाभाळा रक्त वाहिलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, नमस्कार या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे पहा. नमस्कार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर नम आधी कार. लक्षात ठेवा, नम आधी कार हा झाला नमस्कार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आवर्ता येणार नाही असे या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो अनावर याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, अनावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर विशेष नाम कोणतं आहे? हिमालय, ऑप्शन क्रमांक 4 हिमालयाचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर ळ या वर्णाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो हे स्वतंत्र वर्ण आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, स्वतंत्र वर्ण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? नाक मुरडणे. तो ऑप्शन क्रमांक 3 नापसंती दाखवणे. नापसंती दाखवणे याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. राम वनात गेला याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर भूतकाळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. विनाशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? विनाशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? सांगा पटकन. तर काय होईल मित्रांनो? अविनाशी. उद्देशबोधक उभयनव्य अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. उद्देशबोधक उभयनव्य अव्यय. तर यास्तव. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 यास्तव हे काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे.
खालील पर्यायामधून स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर पगडी, ती पगडी हे काय मित्रांनो या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. मन पूर्ण करणा, आपली आपणास दिसत नाही. तर आपली पाठ आपल्याला दिसत नाही पहा. नाही तर म्हणतात जीभ, जीभ नाही बघणार. आपली पाठ आपणास दिसत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. ती चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ ओळखायचे पहा. तर मित्रांनो चाकूने ते या ठिकाणी पाहिलं तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 तृतीयाकरण मित्रांनो. किती उंच हा मनोरा योग्य केवळ प्रयोगी अवयव ओळखा निवडायचं आहे आपल्याला. तर अबब किती उंच मनोरा हा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो. सशाला 4 पाय असतात सामान्य रूप ओळखायचं आहे. तर ससा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे ससा. आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर उपमा या ठिकाणी अलंकार आहे पहा. कोणता? उपमा. पुढचा प्रश्न आहे पहा. जो करतो तो बोलतो वाक्यामध्ये आलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर संबंधी सर्वनाम आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 संबंधी सर्वनाम. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. राजाला मुकुट शोभतो या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे पहा. राजाला मुकुट शोभतो याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. लक्षात ठेवायचं आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग. चला पुढचा प्रश्न आहे पहा. दुहेरी हा जो काही शब्द आहे संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो? तर आवृत्तीवाचक याच्यामध्ये येतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. आवृत्तीवाचकमध्ये. चला पुढचा प्रश्न आहे पहा. जितेंद्रिय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बहुव्रीही समास. ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही समास याचं बरोबर उत्तर आहे पहा. तू त्या राजपुत्राला वर या ठिकाणी आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे पहा. तर कोणतं या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे? तर वर. खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. कोणता आहे तत्सम? पुष्प हा शब्द काय या ठिकाणी तत्सम. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जसे तसे आलेले शब्द याला आपण तत्सम शब्द म्हणतो पहा. तिच्याजवळ कोणी नाही अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची पहा. तर मित्रांनो शब्दयोगी अव्ययाचं बरोबर उत्तर आहे पहा. शब्दयोगी अव्यय तिच्याजवळ. शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्याला योग्य शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा. तर पहिला शब्द या ठिकाणी शुद्ध आहे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. 249 रुपयाला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 93 25 23 048 या नंबरला तुम्हाला 249 रुपये पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.